खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। पलूस नगर परिषद निवडणुकीत चुरशीने मतदान, विक्रमी मतदानाचा अंदाज, दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी बजावला हक्क। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज सकाळी 7:30 वाजता उत्साहाच्या वातावरणात मतदानास सुरुवात झाली। मतदानाच्या पहिल्याच तासापासून सर्व केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी उसळल्याचं चित्र होतं। यामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर विशेषतः लक्षणीय उत्साह दिसून आला। सकाळपासूनच मतदारांनी शिस्तबद्ध रांगा लावत लोकशाहीच्या या उत्सवात आपला सहभाग नोंदवला। महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता। प्रशासनाकडून मतदारांना योग्य सुविधा पुरवल्या जात असून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या निवडणुकीत काही विशेष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून इतरांनाही प्रेरणा दिली। यामध्ये दिव्यांग मतदार निखिल उत्तम बुचडे आणि दीपाली सोपान माळी यांचा समावेश होता। तसेच अंध मतदार सोपान नारायण माळी। निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे। तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीप्ती रिठे, मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर आणि API सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सतत गस्त सुरू आहे। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर केंद्रावर सकाळपासूनच मतदारांना सोयीस्कर सुविधा, पाणी, निवारा आणि मार्गदर्शन यांची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे। मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे। नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सकाळपासून वाढणारी गर्दी पाहता यंदा मतदानाचा टक्का जास्त राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। सर्व प्रभागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन असल्याने कुठेही अडथळा निर्माण झाला नाही। पलुसकरांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा मजबूत पाया पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे।